युवराज? याची भीती वाटते ना? नसेल वाटत तर वाटायला पाहिजे बर का तुला भीती. हां, कारण तुझ्या घरचे जे कायम तुझी बाजू घेतात, तुझ्या पाठीशी उभे राहतात, त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांना ज्यावेळेस खरोखर कळेल ना की तू कोण आहेस आणि कसा आहेस, आणि तेव्हा तुझ्या बाजूनी कोणीही उभं राहणार नाही. तू त्यांना सामोरं जायला तयार हो. वेळ जवळ आली आहे. कोणती वेळ? आता तुला त्यांच्या पाया पडून माफी मागायची तयारी करायला पाहिजे. मी तर म्हणते प्रॅक्टिसला सुरुवात कर ना. हां, प्रॅक्टिस करून टाक तू, म्हणजे कसं ऐन वेळेवर काही गडबड नाही होणार. मी तुझी माफी मागतो, ते सगळ्यांसमोर तुला सॉरी वगैरे म्हणतो, पाया वगैरे पडतो, ते तू सिरियसली वगैरे घेतेस की काय? युवराज खांडेकर, मी तुझी माफी मागतो, हवं तर पुन्हा एकदा मागतो प्लीज. पण मी तुझ्या हाती नाही लागणार आहे आता. आणि मी त्याला तुझ्या हाती लागूही देणार नाहीये. तारिणी, जराही लाज वाटत नाही का ग तुला? हा, अगं युवराजच्या नावाची मेहंदी लागली माझ्या हातावर. आता तरी विसर त्याला. निशी, बस, एक शब्दही बोलायचा नाही. तुझा हा आगाऊपणा आहे ना, ह्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तुला काय वाटलं ग, मला काही कळत नाही? अजूनही आवडतो ना तुला युवराज? निशिप, म्हणून त्याच्या पुढे पुढे करतेस, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतेस. पण आता माझं लग्न होणार आहे युवराजशी, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. नाहीतर माझ्या इतकं वाईट या जगात कोणीही नसेल. निशी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए बस ग, बस बस, तुझी नाटकं बंद कर आता. तू निघ, निघ, लीव. विल यू प्लीज एक्सक्यूज अस? येस, शुअर. लगेच आलो. हो ना, पुढे काय झालं? व्हॉट द हेल वॉज दॅट युवी? किती डाऊन मार्केट भांडण चाललं होतं, आणि तू काय इन्व्हॉल्ड आहेस या सगळ्यात? सोड ना, कुठे त्या दोघींना एवढं सिरियसली घेतेस? मूर्ख आहे त्या, अक्कल नाही त्यांना, दोघी बहिणी ना त्या. अरे, तुझं लग्न होणार आहे तिच्याशी. आय नो. मला कळतच नाहीये तुला काय गरज होती इतक्या चीप घरातल्या मुलीशी लग्न करायची. अगं, मला काही हाऊस नाहीये. ती आहे ना कौशिकी, द ग्रेट कौशिकी खांडेकर, तिच्यामुळे मला करावं लागतं हे लग्न. पण यु नो व्हॉट, आता ना मला मजा यायला लागली आहे. मजा? ही मजा आहे ना, लाईफ टाइम साठी पनिशमेंट होईल ना, तेव्हा कळेल तुला. इशू? हे तर काय, त्या कौशिकीला स्वतःचं लग्न टिकवता आलंय का? आणि तुझ्या बरोबर काय होतंय ते दिसतच आहे मला. कशी वाटते मेहंदी? अरे वा, खूप छान आहे. आणि मेहंदी काढल्यानंतर तू अजून जास्त सुंदर दिसतेस. ओ बर. काय खरंच. बरं, मी जरा आलो पटकन. ए, कुठे चालला? बरं झाला निशी, आत्तापासून नवऱ्याला धाकात ठेवलंयस. काय हो तुम्ही? हिला मेहंदी काढा बघूया. बस, चांगली मेहंदी काढा. बस बस बस. एक महत्वाचं काम बाकी आहे. आता कुठलं काम? सांगते. या मेहंदीत तुझं नाव लपलंय ते शोधून दाखव. अरे बापरे, यात नाव आहे? नवऱ्या मुलीच्या हातावरचं नाव जर नवऱ्याने शोधलं ना,
तर त्याचं खरं प्रेम असतं तिच्यावर. आहे ना जावई बापू तुमचं प्रेम आमच्या निशीवर? युवराज, तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे हं? लवकरात लवकर नाव शोधून काढ. चल. शोधा जावई बापू, शोधा. ओके 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 शोधतो शोधतो. जिजू शोधा ना पटापट. जर नाव सापडलं नाही ना तर आम्हाला गिफ्ट द्यावं लागेल, हो की नाही का? नाही नाही, ते गिफ्ट तुम्हाला मिळणारच आहे, पण आता युवराज खांडेकरांच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुला नाव शोधून काढावंच लागेल. आणि तसंही युवराजला हरायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे तो नक्की नाव शोधून काढणार, हो ना? लवकर शोधतो. हे आहे का? हाच आहे ना? हा काय वाय असं पाहिलं तर वाय आहे ना हा? नाहीये. नाही. अरे बापरे. हा असावा कदाचित. हा इथे या बाजूला. हाही नाही आहे. नाही. नक्की आहे ना मग यात? हो आहे. गाईज, तिकडे काय बघताय? खरा ड्रामा तर इथे आहे. हे बघ निशिता, तारिणीने तुझ्यापेक्षा खूप सुंदर मेहंदी काढली आहे ग. कम कम सी. तारिणी, वाय?